आज आपण झटपट अशी होणारी कालवांची भजी बघणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. पट्टीवरनं मी छान मोठे मोठे कालवांचे गोळे आणलेत. म्हणजे तुम्हाला जर भजी करायची आहे तर त्याची साईज जरा मोठी पाहिजे, तर ते छान लागतात आणि भजी देखील छान होते. तर हे बघा, तुम्ही बघू शकतात फार मोठे गोळे आहेत. हे जवळपास मी हा जो वाटा आहे तो मी 300-350चा आणलेला आहे. याच्यामध्ये कच असते, ती आपल्याला कच काढून टाकायची आहे, कारण का ते मग जर कच आपल्या दाताखाली आली तर ते छान नाही लागत. सो आता मी ह्या सगळ्या कालवांची कच काढून घेते आणि हे क्लीन करून घेते. तर आता हे जे कालव्यांचे गोळे आहेत हे मी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलेले आहेत. आता आपण यांना मॅरिनेट करून घेणार आहोत. सो आता मॅरिनेशनसाठी काय काय लागणार आहे ते बघूया. आता मी आलं लसूणची पेस्ट घालणार आहे. साधारण 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची आहे. यानंतर याच्यामध्ये आपण हिंग घालून घेणार आहोत. आपले जे घरचे मसाले आहेत ते सगळे घालायचे आहेत. हळद घातली आहे मी 1 चमचाभर. त्यानंतर मी धणे पावडर घातलेली आहे. यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला घालून घेणार आहोत. नंतर आपला जो आगरी पद्धतीने बनवलेला जो मसाला आहे, घरचा मसाला, तो घालून घेणार आहे. तिखट तुम्हाला हवे त्याप्रमाणे घालायचं आहे. यानंतर मी लाल मिरची पावडर याच्यामध्ये घालणार आहे आणि हे सगळं जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कालवांच्या गोळ्यांना हे सगळं मॅरिनेशन करून आपण साधारण अर्धा तास तरी ठेवून द्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपलं मेन मीठ राहिलेलं आहे घालायचं. सो आता मीठ घालते मी आणि हे व्यवस्थित आपण मॅरिनेट करून ठेवून देणार आहोत. साधारण 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. आता याच्यामध्ये आपण बेसन घालणार आहोत. साधारण 1 ते 1.5 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. यानंतर जरा कुरकुरीतपणा लागण्यासाठी आपण त्याच्यात तांदळाचं पीठ घालणार आहोत 2 चमचे आणि हे मिक्स करून घेणार आहोत. कन्सिस्टन्सी तुम्ही बघायची आहे, जशी आपल्याला भजीला लागते त्याप्रमाणेच करायचं आहे. जर जास्त पातळ वाटलं तर त्याच्यामध्ये अजून बेसन घाला. पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे. आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करणार आहे. आणि एका साईडला आपण कढई गरम करायला ठेवलेलीच आहे. सो आता हे फ्राय करून घेऊया. तर तेल तापलेलं आहे. आपण आता एक एक जो कालवांचा गोळा आहे तो आपण भजीसारखा फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता मी हे सगळे जे कालवांचे गोळे आहेत ते आता फ्राय करून घेते. बघा, मस्त अशी कालवांची गरमागरम भजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही कधी अशी कालवांच्या गोळ्यांची भजी केलेली नसेल तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, कारण की आमच्या घरात तर ही खूपच आवडीने खातात आणि ही खूप टेस्टी देखील लागते. तर ही जी भजी आहे ती तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत कशासोबतही खाऊ शकता. तर आता ही जी भजी आहे गरमागरम छान तयार झालेली आहे आणि खाण्यासाठी रेडी आहे. सो आता मी हे सर्व करून घेते. ही कालवांच्या गोळ्यांची भजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा तुमची भजी कशी झाली. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.